पिंजरा पिंजरा रे. जायच्या आधी जरा ये, एकत्र चहा पे. बरं चालेल, मी येतो तुम्हाला भेटायला. काय म्हणल्या रे अक्का? काही नाही ग, जायच्या आधी एकदा भेटायला म्हणाल्या. होय. आणि तो इतका वेळ काय बोलत होता तुझ्याशी? ती पोरगी कशी धुतल्या तांदळावानी हेच बोलत असेल ना? व नाही आत्या, तसं काही नाही. कबीर, वाचव रे माझ्या पोराला त्या तमासगिरणीपासनं, नाही तर पार हातातनं जाईल बघ माझा पोर. आजकाल तिच्यासाठी काय वाटेल ते आरोप करतोय तो माझ्यावर. लिहिलंय बघ काहीतरी आहे, बघ जरा चांगले का. हे बरं आहे की MH घे. बघा बघा. बघा दुसरं काय देत आहे? हे पण चांगलंय. हा लय झाक आहे, लय भारी दिसतो ना. बघा तात्या, तुमच्यासारख्या माणसासाठी नंबर 1चाच माल आणलाय. है ना. अहो तुमचा माल 1 नंबरचा असेल, पण आमच्या दादाला याच्यातलं काय बी समजत नाही. काय लग्न करतोय तो, सगळं कळायला पाहिजे. नाही नाही तसं नाही, मलाही कळतं, पण थोडासा गोंधळलोय मी. म्हणजे मला कळत नाहीये की हे दागिने जास्त सुंदर आहेत की माझी आनंदी. हे काम करा, हे तुमच्या आईला विचारा, ती सांगेल बरोबर. हा, आईला कळलं तर ती म्हणेल, प्रेमात पडलेल्या माणसाला सगळ्याच गोष्टी सारख्याच वाटतात, कारण त्याला काही बी दिसत नाही ना. व चला चला, आता तुमची आई इकडे येऊन तिच्या तोंडाचा पट्टा सुरू करायच्या आधी आपल्याला काहीतरी ठरवायला पाहिजे. ए दादा, एक काम कर, हा वाला घे. म्हणजे काय, एक तर पहिलेच ती काकूबाई दिसते, हा घातला की आणखीन काकूबाई दिसल. एक मिनिट गजा, तू माझ्या आनंदीला काकूबाई म्हणतोस? थांब ना, मी पण बघतो ना जरा, लग्न झाल्यानंतर तू कोणती हिरोईन घेऊन येतोस या घरात ते. हा, ते मी तुम्हाला आत्ताच सांगणार नाही, पण तुम्ही बघाल माझी बायको म्हणजे एकदम ढिंच्याक असणार आहे. हो, चल बघू. नाही बघ, माझं लग्न झालं ना की लगेच तुझा नंबर आहे, त्यामुळे कळेलच आपल्याला लगेचच. बघू नाही, तुम्ही बघालच. एकदा तिथे आले ना की सगळ्यांचे कलेजे एकदम खलास. कलेजे खलास होतील. हो चिरंजीव, तुमचेच वांदे होतील. त्यामुळे असे कलेजे खलास होणारी सुनबाई नकोच आहे आमच्या घरात. मग तात्या तुम्हीच सांग. बोला. मुलांबरोबर बोलताना तरी कुठल्या विषयावर बोलायचं याचं भान ठेवा जरा. आलं. हो चिरंजीव, तुमच्या आईला सांभाळा, नाही तर खरेदी राहील बाजूला आणि इकडं दंगल होईल. आई आई आई, तू जरा गप्प बस ना. तू बस इथे आधी. मोठा जॅकेट अडकले. आयुष्यभर काय आम्ही तुमची भांडणच सोडवायची का? भांडत राहता. आणि आई, एक काम कर, तू काय कर ना, आनंदी वहिनीसाठी दागिने तूच निवड. आणि दादा, तुझं पण आईबरोबर जे वाजलं होतं ना ते सगळं विसरून जा, कारण भांडता तुम्ही आणि प्रॉब्लेम माझा होतो. तुमच्यात भांडण झाल्यापासून आईच्या जेवणाला पहिल्यासारखी चव येतच नाही रे. मला तरी कुठे आवडतं हिच्याशी भांडायला, आणि हिच्याशी बोललो नाही तर शिक्षा तर मलाच होते ना तशी, कारण आईलाही माहितीये मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. मग इतक्या दिवस असं बोलायला काय तोंड उघडत नव्हतं का काय तुझं? का फक्त आईला उलट बोलायलाच तोंड उचकायचं असतं? बोलायला लागला की नुसतं फडाफडा बोलतं. आता ते बोलतात ना चांगलं, पण तुम्ही पण बोला की. काय उगाच जुनी काढताय तुम्ही. आई, आता उघडलंय ना तोंड तुझ्याशी बोलायला, मग उगाच आता टोमणे कशाला मारतेस? चला, तुम्ही दोघं पूर्वीसारखे भांडायला लागलात म्हणजे तुमच्यातला वाद मिटलाय असं म्हणायचं. काय हसते त्या अक्काच्या नादानं परत भांडायला लागले म्हणजे काय तात्या, तुम्ही ना थोडा वेळ नाही बोललात ना तरी चालेल. हात बाजूला ठेव इकडं. आई, तू बघ ना दागिने, तुला कुठले आवडतात? एवढे समजे दागिने?
काय तुम्हाला काय करायचंय? तात्या तात्या तुम्हाला मी आधीच सांगितलं तिच्याशी नीट बोला आणि उगाच टोमणे नका मारू. आई अगं आपण लग्नाच्या दागिन्यांची खरेदी पण आत्ताच करतोय म्हणून तुला खूप वाटतायत. पण लग्नाचे दागिने लग्नातच घे की. का तुम्ही काय याचं लग्न न होऊ द्यायची शपथ घेतली का? तात्या राहिलं मग ते काय बोटात घालायची अंगठीदेव करा काय ते. नाही ते एक काम करा तुम्ही सुनबाईने तिकडे बोलवा इकडेच काय तर माप घ्या की बोटाचं. हा मग मी तसंच करतो. मी आनंदीला फोन करून लगेच इकडे बोलून घेतो. ते दाखव जरा. हे काय तुम्हाला बघायचं बघा तुमच्या गळ्यातलं बघू जरा एक मिनिट बघू. हे घे. काका एवढ्या पैशांचं काय करू? हे घे. आणि काय करू म्हणजे तुझ्या बाबाने दिले तुझ्यासाठी. तू ठरव ना काय करायचं ते. काका अगं वेडे खरेदीसाठी दिलेत पैसे. हा तुझ्या मनाला जे वाटेल ना ते सगळं घे. कपडे दागिने हवं ते. आणि एक काम कर नाही म्हणजे थोडेसे पैसे जर राहिले ना तर आपल्या घरातला तो पैलवान आहे ना पंढरी त्याच्यासाठी जरा पूर्ण कपडे घे. काका पण खरंच हवी एवढे पैसे कशाला? आनंदी तुला शेवटचं सांगतोय मी. हे सगळे पैसे आजच्या दिवसात खर्च करून मगच घरी यायचं. आणि हो मला काहीतरी कारणं द्यायची नाही. ते महाग होतं म्हणून स्वस्तातलंच घेतलं वगैरे नाही चालणार. तुझ्या मनाला जे पटेल ना ते घे. आणि गुलाबताईचं काय? तिचं काय खरेदी तुला कळलं नाही. मला बरोबर घेऊन आपल्या गावातल्या बाजारपेठेतून मिरवणूक काढणार आहे माझी. ये हा बघायला. लग्न तुझं आहे पण खर्च तिचाच जास्त होणार आहे बहुतेक. चला मिरवणुकीच्या तयारीला जातो. काका वीर साहेब लग्न करणं किती अवघड असतो. म्हणजे बघ ना नवरा आणि नवरीने फक्त पैसेच खर्च करायचे असतात. हो मी पण त्यासाठीच फोन करतोय तुला. म्हणजे आनंदी तू लगेचच्या लगेच इथून निघ आणि इकडे लगेच ये. काहीतरी काय वीर. अरे तुला माहितीये का इथं केवढी कामं पडलीत आणि मी पंढरी आणि शालिनी काकू ते खरेदीचं सामानच घ्यायला चाललोय. हे बघ आनंदी तुला आत्ताच्या आत्ता इथे यावं लागणारच आहे. अरे राजा कसं शक्य आहे? खरंच खूप काम आहे तिथे. मग असं समज की तुझ्या सगळ्या कामांपेक्षा पण माझं हे काम खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून तू लगेचच्या लगेच इथे येणार आहेस. फिर तू ठीक आहे मला माहिती आहे तू उगाच नाही बोलवणार. आलेच आहे ना तुला सांगतो बेस्ट क्वालिटी आहे. तात्या हा आनंदी येते लगेच. जेवायला का? आता ते नाही विचारलं मी. कबीर अरे काय कुठे चाललायस? पण ते असं अचानक. बाहेर जाणाऱ्या माणसाला असं विचारू नये. कामात खोळंबा येतो या. नाही गाई आम्ही असं काही मानत नाही आणि कबीरला मी कधीही काही विचारू शकतो. तसंही कबीर ये ना खरेदी चालू आहे प्लीज जॉईन अस. आणि तुझेही कपडे घ्यायला जायचंय आपल्याला प्लीज काम. अरे नाही थोडं बाहेर चाललोय जरा फिरून येतो. हो पण कुठे चाललायस एवढं? आत्याने सांगितलं ना की बाहेर जाणाऱ्याला असं विचारू नये कुठे चाललाय म्हणून. अरे लवकर येतो. हां चल बाय. काका हे काय तू अजून गेली नाहीस? इकडेच आहेस? जाणार आहे म्हणजे काका खरं तर मला दुसरं काम आलंय. आनंद हे बघ मी तुला मगाशी बजावून सांगितलंय पहिल्यांदा ती खरेदीची सगळी कामं उरक आणि मग दुसरी काय कामं करायची ती कर. मग त्याच्यासाठीच जायचंय ना.
अगं मग जा ना, मी कुठे अडवलंय तुला? काका ऐका ना, आपल्या खरेदीसाठी नाही, वीरच्या घरी त्याच्या खरेदीसाठी. अजिबात नाही. आणि तू अशी परवानगी मागायला माझ्याकडे आलीच कशी? शालिनी वहिनी. काका वीरनी बोलवलंय, म्हणजे तो म्हणाला काहीतरी महत्वाचं काम आहे, सांगितलं नाहीये काय ते, पण खरेदीच आहे. ठीक आहे, नका चिडू तुम्ही. ठीक आहे, जा म्हणजे. नाही म्हणजे आजच्या काळातली मुलगी असू नये, ज्या मुलाशी लग्न होणार आहे त्याला भेटायला जाण्यासाठी आमची परवानगी मागते, हेच खूप आहे आमच्यासाठी. जा, पण लवकर परत या, नाही तर मागच्या वेळेसारखा दादा मला शिव्या घालायचा नाही. नाही. जा. या जगात तुझी आवडती व्यक्ती कोण, सर्वात आवडती? माझी आई. बरं मग आता तुझ्या आईची शपथ घे आणि मला शब्द दे की तू माझं काम करशील. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. थँक्यू. घे. हो. बरं झालं आलास कबीर, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. मला एक सांग, खात्यात पैसे गेले ना रे वेळेवर? म्हणजे घर वाचलं ना तुझं? हो. कबीर आता एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे आईला कधीही काहीही कमी पडू द्यायचं नाही. काय? नक्की. बरं अक्का, मला फक्त एवढं सांगा की तुमचे पैसे परत कसे करू? म्हणजे मी मोहन शेठला हप्ते द्यायचो, तुम्हालाही दिलं तर? कबीर, अरे मम्मा तुझ्याशी पैशांबद्दल बोलतच नाहीये, तू उगाच तो विषय कशाला काढतोयस? माझी मम्मा म्हणजे काय व्याजावर पैसे देणारी बाई वाटली का? नाही ग, तसं नाही, पण इतक्या अडचणीच्या काळात त्यांनी माझी मदत केली आहे. सगळे पैसे वेळेत परत करणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. तुला जर मम्माच्या उपकारांची परतफेड करायची असेल ना, तर तुला मम्माचं एक काम करावं लागेल. हा, सांगा ना, कुठलं काम? नाही म्हणजे माझ्या योग्यतेचं असेल किंवा मला करता येत असेल तर मी नक्की करेन. रादर मी माझं भाग्य समजेन ते. अरे बाबा, तू नारायणीचं म्हणणं मनावर घेऊ नकोस. ती अजून लहान आहे, कुणाशी काय बोलायचं तिला काही कळत नाही रे. अगं असं काय करतेस मम्मा? तुझं काम नक्की कबीर करेल, म्हणजे तुझं काम फक्त कबीरच करू शकतो. अक्का तुम्ही सांगून तर पहा, माझ्या फील्डचं असेल ना तर लगेच करेन. आता तुझं फील्ड म्हणजे कुठलं रे बाबा? सॉफ्टवेअर. म्हणजे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यापासून तर सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यापर्यंत कोणतंही काम सांगा, मी सगळं करेन. त्यात माझा हात कोणी धरू शकत नाही. आणि समजा कबीर, तुमच्या या सॉफ्टवेअरमध्ये एखादा व्हायरस आढळला तर? इम्पॉसिबल. जर ते आमच्या कंपनीने केलं असेल तर इम्पॉसिबल. समजा एखाद्या माणसाच्या आयुष्यात व्हायरस गेला असेल तर तू काय करतोस? आय मीन तुझी कंपनी काय करते?
तुम्हाला माझ्याशी काही वेगळं बोलायचं आहे का? आणि ते बोलण्यासाठी तुम्ही काहीतरी वेगळ्या विषयाबद्दल बोलताय असं आहे का काही? मानलं तुला कबीर. तुझ्या बुद्धिमत्तेतली हीच चुणूक मला पहिल्या भेटीत दिसली होती. ठीक आहे, चल मी आता सरळ विषयालाच हात घालते. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. या जगात तुझी आवडती व्यक्ती कोण? सर्वात आवडती? माझी आई. बरं, मग आता तुझ्या आईची शपथ घे आणि मला शब्द दे की तू माझं काम करशील. हो, तुम्ही पहिले काम तर सांगा, मग ते मला करता येईल का नाही ते मी सांगू शकेन ना. का रे बाबा, माझ्यावर विश्वास नाही? अक्का, प्रश्न विश्वासाचा नाहीये, अवाक्याचा आहे. अरे तू किती पटकन लॉजिक मांडतोयस तू. माझ्या मम्माने मागचा पुढचा विचार न करता तुला 15 लाख रुपये दिले की नाही, तेव्हा तिचा होता का तुझ्यावर विश्वास? अगं, मला असं नाही म्हणणार. नारायणी, कबीरचं म्हणणं बरोबर आहे. हे सुद्धा एका हुशार माणसाचंच लक्षण आहे. म्हणजे काम काय आहे हे माहीत नसताना त्यात हात घालायचा नाही. आणि दुसरं लक्षण म्हणजे एकदा कळलं काम काय आहे की मग ते पूर्णच करायचं. काय कबीर, बरोबर आहे ना माझं म्हणणं? आणि नारायणी, मी त्याला मदत केली आहे हे विसरण्यातला मुलगा कबीर नक्कीच नाही. बरोबर, ठीक आहे अक्का, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही जे काही काम सांगाल ते मी करेन. ऐक, माझं तुझ्याकडे फक्त एक काम आहे. तू वीरचं आणि त्या पोरीचं लग्न मोडायचंस. आपण सोनं घेतोय का मंडईतनं भाजी घेतोय? आता असू दे की चिरंजीव, आता हिच्या अंगावर शेलाराने दागिना घातला काय ना आपण दागिना घातला काय? येणार आपल्याच घरात ना. यालाच लक्ष्मी असं म्हणतात. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. वा 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 वा, झालं की म्हणायचा साखरपुडा. आनंदी, मी काय म्हणतोय, आता हे मंगळसूत्र बघ. नाही, मंगळसूत्र घालू नका, नाहीतर लगीन पण इकडंच लागायचं. बघा की आजकालच्या पोरांना घाईत जास्त. झाला का तुमचा तोंडाचा पट्टा सुरू? हा, आत्ताच काय ते पॅच 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 झालं होतं ना. तात्या, मुळात पॅचअप असा शब्द असतो. तेच काय ते. आणि तसंही तुम्ही जरा गप्पच बसा. आई, तू बघ ना, हा सेट बघ, हा कसा आहे? घे कुठला बी. हे दादा, हा पण घे ना. एक काम करा, हा घ्या. हा चांगला आहे, हा घ्या. एक काम करा, तिन्ही पण घेऊन टाका की. तात्या, आपण सोनं घेतोय का मंडईतनं भाजी घेतोय? आता असू दे की चिरंजीव, आता सोनं का वायाच आता काय? इन्व्हेस्टमेंट म्हणून समजू की. आता हिच्या अंगावर शेलाराने दागिना घातला काय ना आपण दागिना घातला काय? येणार आपल्याच घरात ना. यालाच लक्ष्मी असं म्हणतात. तात्या, आता काही येणारा लक्ष्मीचा हिशोब करत बसताय का? करावं लागतं बाबा. काय मिसेस, बघा यांचा चेहरा बघा असा फुगलाय. आई, अगं बघ ना, तुला कोणता सेट आवडतोय बघ ना प्लीज. हा बघ. तुम्ही जा, तुम्ही जेवण करा. जेवणाचं बघा काय ते. सोनूबाई जेवणच जाते.
पिंजरा